गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा गजर करत आज सकाळपासूनच ढोल ताशांच्या गजरात घरोघरी गणपती बाप्पा विराजमान होत आहेत. बाप्पाचं आगमन आज झालेलं आहे आणि गणेश उत्सवानिमित्त, गणेश स्थापनेनिमित्त गणरायाला 21 भाज्यांचा विशेष नैवेद्य दाखवला जातो. सोबतच 21 मोदकांचा देखील नैवेद्य असतो. मात्र या 21 भाज्यांचं काही खास महत्त्व आहे. या सीझनमध्ये या सगळ्या भाज्या उपलब्ध असतात आणि या निमित्तानं त्या भाज्या सर्वांच्या घरात बनवल्या जाव्यात. भाज्या आपल्या खाण्यात त्यांचा वारंवार वापर करावा यासाठी खरं ही 21 भाज्यांच्या नैवेद्याची प्रथा आहे. या नैवेद्यामध्ये किंवा या भाजीमध्ये करटुले, डांगर, भेंडी, दोडके, गिलके, फ्लॉवर, वेगवेगळ्या प्रकारचे मोहोर, पडवळ अशा 21 प्रकारच्या भाज्या असतात. त्याची छानशी भाजी बनवून गणरायाला नैवेद्य दाखवला जातो. गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर ही भाजी कोणाकडे पूर्णावरणाचं नैवेद्य, कोणाकडे मोदक अशा प्रकारे बाप्पाला नैवेद्य दाखवला जातो. आपण बघू शकतो बाजारात या सर्व प्रकारची भाज्या उपलब्ध आहेत. 21 भाज्यांच्या खरेदीसाठी आज महिलांची बाजारात सुरू असलेली गर्दी आणि लगबग आपण बघू शकतो. पूर्ण एक भाजी आपण बनवू नाही शकत. सर्व मिक्स भाज्या केल्या तर सर्व भाज्यांचा देवाला नैवेद्य लागतो, म्हणून 21 भाज्या या दिवशी बनवल्या जातात. 21 भाज्या येतात पूर्ण टोटल. येतात दुधी येते, डांगर येते, केवडा, दोडका सगळ्या मिक्स भाज्या येतात, कारले, सगळ्या भाज्या मिक्स करून आपण देतो. तसेच अनेक महिला हरतालिकेनंतर गणेशोत्सव किंवा गणपती बाप्पाच्या स्थापनेपर्यंत उपवास करतात आणि ही भाजी खाऊन उपवास सोडला जातो, अशी देखील बऱ्याच ठिकाणची प्रथा आहे. शहरातील रविवार कारंजा या ठिकाणी तर अक्षरशः परिसर गजबजून गेलेला आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात भाजी बाजारही असतो. त्यामुळे या 21 भाज्या खरेदी करण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. साधारण 30 रुपयाला 21 भाज्यांचा वाटा असा यावर्षीचा दर आहे. सकाळपासूनच देशभरासह राज्यात गणेश भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. ढोल ताशांचे गजर, कुठे आरतीचा आवाज तर कुठे छोट्या छोट्या चिमुकल्यांच्या आवाजात गणपती बाप्पा मोरया असं म्हणत आज बाप्पा घरोघरी विराजमान होत आहे. बाप्पांचं स्वागत केलं जात आहे. आपण बघू शकतो नाशिकचा हा उत्साह आणि या 21 भाज्या खरेदी करण्यासाठी महिलांची असलेली गर्दी. गणपती बाप्पा मोरया. 9 न्यूज महाराष्ट्राच्या वतीनं सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंके.